नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा लर्निंगच्या एका धमाकेदार व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मंडळी, आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम मी रँडमली बनवत आहे. रँडमली म्हणजे काय, कुठलाही ट्रेडिंगचा बॅकग्राऊंड नाही किंवा कम्प्युटर स्क्रीन नाही किंवा काहीही टेक्निकल ॲनालिसिस नाही. मस्तपैकी अगदी घराच्या आवारात मी थंड हवेत बसलो आहे, गरमी आहे खूप, आणि अशा वातावरणामध्ये एक रँडम आजचा व्हिडिओ म्हणजे कसा आहे माहिती आहे की रँडमली गप्पा मारायचे आहेत आपल्याला. आणि ह्या गप्पामधून तुम्हाला मी ट्रेडिंगच्या प्रॉफिटचं कसं प्लॅन करायचं आहे ह्याचा एक पूर्ण रोडमॅपच म्हणा, रोडमॅप बोललेत तरी चालेल किंवा स्ट्रक्चर बोललेत तरी चालेल किंवा प्लॅन बोललेत तरी चालेल, एक सगळं डिटेलमध्ये तुम्हाला रोडमॅप मी देणार आहे. ओके. आणि ह्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगणार आहे, कसं आहे, जे मी तुम्हाला सांगणार आहे प्लॅन किंवा रोडमॅप, त्याचा थोडंसं मंडळी, आता आमच्या बाजूला रोड आहे आणि त्या रोडवरून आता गाड्या वगैरे जातात, तर थोडंसं त्याचा आवाज येईल, तर थोडासा तुम्ही इग्नोर करायचा आहे. तर हा जो रोड मॅप आहे तो मी स्वतः फॉलो करतो, प्लस माझ्या ॲनालिसिस स्टुडंटला पण फॉलो करायला लावतो आणि ते सुद्धा फॉलो करतात. फॉलो करून ते सक्सेस पण आहेत आणि आपल्या स्टुडंटला पण आपण, म्हणजे रेग्युलर कोर्सच्या स्टुडंटला पण आपण ते प्लॅन देत असतो. मंडळी, ह्या प्लॅनचा एवढा जबरदस्त रिझल्ट आहे की आपला एक प्रकारची शिस्त आपल्या ट्रेडिंगच्या जर्नीमध्ये शिस्त लागते. ती शिस्त एवढी फायदेशीर झालेली आहे, म्हणजे त्याचा रिझल्ट, ठीक आहे, रोडमॅप आहे पण त्याचा रिझल्ट काय, रिझल्ट एवढा जबरदस्त आहे की छान आहे. तुम्ही बघा तो रोडमॅप कसा आहे, मी तुम्हाला डिटेल सांगतो या व्हिडिओमध्ये, पण त्याला एकच आहे की तुम्ही तो प्लॅन फॉलो करणं गरजेचं आहे. ओके, जाऊया आपण डिटेलमध्ये आणि बघूया काय प्लॅन आहे आणि कशा प्रकारे तो फॉलो करायचा आहे. पण तत्पूर्वी एक छोटासा डिस्क्लेमर की हा जो व्हिडिओ आहे मंडळी, तो कुठल्याही प्रकारची मी ट्रेडिंग सजेशन करत नाही. ट्रेडिंग करा किंवा नका करू ह्याबद्दल माझं कुठलंही सजेशन नाही आहे, किंवा इथे बाय करा इथे सेल करा या प्रकारचं कुठलंही सजेशन मी करत नाही. फक्त ह्या व्हिडिओमधून आपल्याला काय शिकायचं आहे की प्राईज ॲक्शन कसं काम करतं, मार्केटचं स्ट्रक्चर कसं असतं, कसं आपण काय ॲनालिसिस कशा प्रकारे असलं पाहिजे, ह्या प्रकारची सगळे डिटेल आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत. ओके. आता मंडळी तुम्हाला सांगतो की कशा प्रकारे प्लॅन करायचा आहे. ओके. जर का तुमच्याकडे नोटबुक असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही काही पॉईंट्स नोट करून ठेवा, कारण ह्या नोट करण्याने तुम्हाला तो प्लॅन लक्षात येईल. आणि जर का तुम्ही रँडमली ऐकत गेलेत तर तुम्हाला तो लक्षात येणार नाही. मंडळी, सपोज आपला ट्रेडिंग करण्याचा उद्देश काय असतो, ट्रेडिंग करण्याचा उद्देश काय असतो की मला महिन्याला कमीत कमी असं ठराविक अशी रक्कम प्रॉफिट करता यावी. ठीक आहे, आपण काय मोठे करोडो कमवण्याची अपेक्षा नसते आपली, किंवा लाखो पण कमवण्याची अपेक्षा, पण एक साधारण सर्वसामान्य माणसाला आपल्याला फॅमिलीला सपोर्ट करता येईल एवढं जरी इन्कम करता येईल आलं तरीसुद्धा आपलं खूप झालं. ओके. आता आपला जो उद्देश असतो, काय असतो उद्देश की मला महिन्याला एक ठराविक रक्कम ट्रेडिंगमधून जमा किंवा कमवता आली पाहिजे. आता ही जर मंथली आपण प्लॅन करत आहोत, समजून घ्या काय मला काय बोलायचं आहे की जर का आपण मंथली प्लॅन करत आहोत की माझा मंथला एवढा प्रॉफिट झाला पाहिजे, बरोबर आहे, मग मंथली प्लॅन करत आहोत तर माझं टार्गेट काय असलं पाहिजे, माझा मंथ पूर्ण महिना ग्रीन कसा असेल ह्याच्यावर माझा फोकस असला पाहिजे. आता जर का मला पूर्ण मंथ मला प्रॉफिटमध्ये किंवा ग्रीनमध्ये जर ठेवायचा असेल तर मंडळी माझा फोकस कुठे असला पाहिजे, पूर्णतः वीकवर असला पाहिजे. समजून घ्या काय मला बोलायचं आहे आणि कुठला कन्सेप्ट मांडायचा आहे तो पूर्णपणे तुम्ही समजून घ्या. मला काय सांगायचं आहे की पूर्ण मंथ माझा ग्रीन असला पाहिजे. माझं टार्गेट काय आहे की पूर्ण मंथ माझा ग्रीन असला पाहिजे. पण जर का तुम्हाला मंथ ग्रीन ठेवायचा असेल तर कुठे फोकस असला पाहिजे, फक्त आणि फक्त माझा वीकवर, म्हणजे आठवड्यावर माझा फोकस असला पाहिजे. आठवड्यावर माझा फोकस असला पाहिजे म्हणजे कसा असला पाहिजे की माझा आठवडा पूर्ण वीक कसा ग्रीन असेल
समजून घ्या, मला काय बोलायचं आहे की जर मला माझा ग्रीन ठेवायचा असेल तर त्याच्या अगोदर मला माझा वीक ग्रीन ठेवायला लागेल. आणि जर का मला वीक ग्रीन ठेवायचा असेल तर माझा फोकस हा डेवर असला पाहिजे. मंडळी, आता डेवर असला पाहिजे म्हणजे प्रत्येक दिवस माझा कसा प्रॉफिटमध्ये किंवा कसा ग्रीनमध्ये राहील ह्याच्यावर माझा बारीक लक्ष किंवा फोकस टार्गेट माझं असलं पाहिजे की माझा आजचा दिवस, आठवड्यातले प्रत्येक दिवस. आता आठवड्यातून किती 5 दिवस आपलं मार्केट असतं. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवारी आपलं मार्केट बंद होतं आणि शनिवार, रविवार तर तुम्हाला माहिती आहे सगळं. ह्या 5 दिवसापैकी प्रत्येक दिवस माझा कसा ग्रीन असेल ह्याच्यावर माझा फोकस असला पाहिजे. मंडळी, ह्याची सुरुवात, वीकची सुरुवात कधी होईल? मग सोमवारी म्हणजे मंडेला माझी सुरुवात असणार आहे. आता थोडासा गाड्यांचा आवाज येतो, थोडासा इग्नोर करा तुम्ही. आता मंडेला माझी सुरुवात कसली असणार आहे? वीकची. जर का वीकची माझी सुरुवात मंडेला असणार आहे आणि माझा जर फोकस डेवर असेल तर त्या मंडेच्या सुरुवातीपासून म्हणजे सकाळपासून माझं लक्ष असलं पाहिजे कुठे? ट्रेडिंगवर. काय लक्ष असलं पाहिजे की माझा मंडे ग्रीनमध्ये कसा क्लोज होईल. बघा, मंथवरून आपण खाली आलो आहे की मंथवरून माझा वीक ग्रीन असला पाहिजे. मंथ जर ग्रीन ठेवायचं असेल तर माझा वीक ग्रीन ठेवायला पाहिजे. वीक जर ग्रीन ठेवायचं असेल तर माझा प्रत्येक दिवस आठवड्यातला ग्रीन ठेवणं गरजेचं आहे. आता प्रत्येक दिवसाची सुरुवात म्हणजे आपली सोमवारपासून सुरुवात होते. आता सोमवार उजाडल्यानंतर जी पहिली, आपण समजा ट्रेडिंगला सकाळपासून सुरुवात करतो. समजा तुम्ही 10 वाजता बसता, 11 वाजता बसता, जे काय असेल ते तुमच्या प्लॅननुसार. सपोज ज्यावेळेस आपण सकाळी ट्रेडिंगसाठी सुरुवात करतो त्यावेळेस माझं प्लॅन डोक्यामध्ये असलं की पाहिजे की मला मंडे कोणत्याही परिस्थितीमध्ये ग्रीन असलं पाहिजे, ते ग्रीन ठेवता आला पाहिजे. सपोज एक वेळ मला ग्रीन नाही ठेवता येईल पण त्या दिवशी ब्लँक तरी ठेवता आलं पाहिजे. कमीत कमी मी ब्लँक ठेवीन पण रेड होऊ देणार नाही. एवढं जबरदस्त प्लॅनिंग आपलं असलं पाहिजे. बघा, कुठून आलं आहे? मंथवरून आले, वीकवरून आले डेवर. आता सकाळपासून, सोमवारच्या सकाळपासून माझं ट्रेडवर लक्ष असलं पाहिजे की माझा आज मंडे आहे, मला पूर्ण ग्रीन ठेवता आला पाहिजे. एक वेळ ग्रीन नाही ठेवता आला तरी चालेल पण रेड नाही होता कामा. एवढं जबरदस्त लक्ष असलं पाहिजे. आता बघा, मग जर आपल्याला प्रत्येक दिवस, आता खरं जो पॉईंट मला सांगायचा आहे तो पॉईंट आत्ता आलेला आहे. व्यवस्थित आहे का? समजून घ्या. नाही समजलं तर हा व्हिडिओ तुम्ही डबल टिबल ऐकला, चौबल ऐकला तरी हरकत नाही. कारण इतर टाईमपास करण्यापेक्षा रील किंवा एक्स्ट्रा जे आपण टाईमपास करतो सोशल मीडियावर, ते टाईमपास करण्यापेक्षा हा व्हिडिओ जर तुम्ही 3-4 वेळा ऐकलात, बघितलात तर तुमचं आपल्याला नॉलेजमध्ये भरच पडेल. समजून घ्या, मला काय करायचं आहे सांगायचं आहे. जर का माझा मंडे म्हणजे तो पर्टिक्युलर दिवस मला ग्रीनमध्ये ठेवायचा आहे तर माझं लक्ष प्रत्येक ट्रेडवर असलं पाहिजे. माझा प्रत्येक सकाळपासून जे माझी सुरुवात होईल त्याचे प्रत्येक लक्ष ट्रेडवर असलं पाहिजे की माझा ट्रेड हा परफेक्ट असला पाहिजे. का? मला मंडे ग्रीन ठेवायचा आहे. एक मंडे एक्झाम्पल आहे, मला ट्यूसडे पण ठेवायचं आहे, ट्यूसडेनंतर वेनसडे ठेवायचं आहे, थर्सडे फ्रायडे ठेवायचं आहे. प्रत्येक दिवशी प्लॅन करायला पाहिजे. मंडळी, आता जर का आपल्याला प्रत्येक दिवस ग्रीनमध्ये ठेवायचा असेल तर आपलं ट्रेड सिलेक्टेड ट्रेड असले पाहिजेत. मला काय सांगायचं लक्षात द्या, हा खरा पॉईंट आहे की जर का मला तो दिवस, पर्टिक्युलर दिवस हा ग्रीनमध्ये सेफली ठेवायचा असेल तर माझे ट्रेड कसे असले पाहिजेत? सिलेक्टेड ट्रेडच असले पाहिजेत.
एवढं जबरदस्त सिलेक्टेड ट्रेड असले पाहिजेत की त्याच्यामध्ये अगदी आपण भाजीपाला कसं आहे, टॉमॅटो घेताना हे नासकं आहे, हे सडलेलं आहे, हे थोडंसं नरम आहे किंवा हे बाजूला हां हे परफेक्ट आहे, हे होऊ शकत, अशा प्रकारे आपलं ट्रेडचं सिलेक्शन असलं पाहिजे. म्हणजे मला ट्रेड घेताना एवढा तो कॉन्फिडन्सचा ट्रेड असला पाहिजे की फुल कॉन्फिडन्सचा ट्रेड असेल तरच मी तो ट्रेड घेईन, अन्यथा मी दिवसभर तसा बसून राहील. एवढ्या टॉप सिलेक्शन जर तुमचं असेल तर तो तुमचा दिवस मंडळी ग्रीन ठेवण्यासाठी तुम्हाला इझी जाईल. नाहीतर होईल काय, सकाळपासून ती जी ट्रेडिंगला सुरुवात होईल, सकाळपासून अगदी 10-12 वाजेपर्यंत तुमचे 10-12 ट्रेड होऊन जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काहीही प्लॅन करता येणार नाही. कसलं सिलेक्शन आणि कसलं काय, रँडमली दिवसात 100 ट्रेड, नुसती स्कॅल्पिंग, काहीही. मंडळी ह्याच्यासाठी आपल्याला सिलेक्टेड ट्रेडच घेणं आवश्यक आहे. आता सिलेक्टेड ट्रेड म्हणजे तरी काय, तुमच्या लक्षात आलं असेल की मला बोलायचं आहे की जर तुम्हाला प्रत्येक दिवस ग्रीनमध्ये ठेवायचा असेल तर तो प्रत्येक दिवशी ट्रेड हे सिलेक्टेड ट्रेड असले पाहिजेत. आता प्रश्न येतो, सिलेक्टेड ट्रेड म्हणजे तरी कुठले असावे. ठीक आहे, तुम्ही बोलताय की सिलेक्टेड ट्रेड असले पाहिजेत, मान्य आहे, पण ते कुठले मला कसं कळणार की हा ट्रेड माझा सिलेक्टेड आहे. त्यासाठी एक तुम्हाला सिक्रेट म्हणा किंवा एक ट्रिक सांगतो की ज्या ट्रेडमध्ये माझं माइंड सांगतो की हा ट्रेड फुल कॉन्फिडन्स आहे. फुल कॉन्फिडन्स म्हणजे हा सेटअप बनल्यानंतर मला एक्स्ट्रा क्वांटिटी पण घ्यावीशी वाटते, लॉट साईज पण वाढवायची वाटते आणि तो ट्रेड घेतल्यानंतर मी एकदम रिलॅक्स माइंडमध्ये SL लावून आणि एंट्री करून बसतो. याला म्हणतात फुल कॉन्फिडन्सचा ट्रेड. आणि जो ट्रेड घेतल्यानंतर तुमचा कॉन्फिडन्स हलतो की नक्की मी राहू की नको, थोडासा प्रॉफिट आहे एक्झिट करतो, हा जाईल की नाही वर किंवा जाईल की नाही खाली, अशा प्रकारचे जर माइंडमध्ये विचार येत असतील तर समजायचं तो कॉन्फिडन्सचा ट्रेड नाही. मंडळी एवढ्या जर कॉन्फिडन्सचा तुम्ही ट्रेड घेतलात तर तो शक्यतो तुम्हाला विनिंग ट्रेडच होईल. आता एवढ्या कॉन्फिडन्सचा ट्रेड आता एवढ्या जर कॉन्फिडन्सचा ट्रेड आपल्याला घ्यायचा असेल मंडळी, त्यासाठी आपल्याकडे सेटअप असणं गरजेचं आहे. आता सेटअप म्हणजे काय, मोबाईल PC वगैरे अशातला सेटअप नाही आहे. सेटअप म्हणजे एक प्राइस ॲक्शनचा सेटअप आपल्याकडे असणे गरजेचं आहे. जसे की आपल्याकडे 6 सेटअप आहेत, आपल्या स्टुडंटना आपण सगळं शिकवतो. तर अशा प्रकारचा मग कुठलाही असो तुमच्याकडे तुमचा ओन म्हणजे स्वतःचा सेटअप असला तरी चालेल किंवा तुम्ही कुठे शिकलेला किंवा यूट्यूबवर बघून एखादी स्ट्रॅटेजी असली तरी चालेल, काही असू दे, पण तो सेटअप किंवा ती जी स्ट्रॅटेजी आहे ती अशी असावी की त्या स्ट्रॅटेजीवर तुम्ही काम केलेलं असलं पाहिजे आणि त्याचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे आणि त्याच्यावर तुमचा विश्वास असणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं काय, माझ्या सेटअपवर माझा असलेला विश्वास. जर का तुमचा सेटअप बनला आणि त्याच्यामध्ये जर तुम्ही एंट्री घेतली तर त्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे की हा मला प्रॉफिट देणारच किंवा हा माझ्या फेवरमध्ये जाणार. अशा प्रकारचा कॉन्फिडन्स ज्या सेटअपमध्ये असेल तो सेटअप तुम्ही वापरायचा आणि त्या सेटअपला फॉलो करून तो प्रत्येक दिवस तुम्ही फॉलो करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्येक दिवसावर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही अशा प्रकारचं म्हणजे कॉन्फिडन्स नसलेले ट्रेड घेतलेत, मग होईल काय, कॉन्फिडन्स नसलेल्या ट्रेडमध्ये तुमचा लॉस होईल आणि कॉन्फिडन्स असलेल्या ट्रेडमध्ये तुमचा प्रॉफिट होईल. ह्यानी होईल काय, तुमचा प्रॉफिट पण होईल आणि लॉस पण होईल आणि नंतर मग कळतं दिवसाच्या एंडिंग, अरे हे ट्रेड मी उगाच घेतले, हे बरोबर घेतले. याचा अर्थ काय होतं की हे जे बरोबर घेतले बोलतं आपलं माइंड मला सांगतो की हे मी ट्रेड उगाच घेतले, हे जर ट्रेड मी घेतले नसते तर माझा लॉस नसता झाला आणि आजचा माझा दिवस ग्रीनमध्ये असता. म्हणजेच आपल्याला फिल्टर करता आले पाहिजे ट्रेड दिवसभर. जरी तुम्ही मार्केटसमोर बसलेत, चार्टसमोर बसलेत, तुम्हाला 100 ट्रेड म्हणजे प्रत्येक मूला ट्रेड दिसेल आणि प्रत्येक मूला मार्केट तुम्हाला मोहत टाकण्याचा प्रयत्न करेल. पण जर का मंडळी आपल्याकडे सेटअप असेल, आपला स्वतःचा सेटअप किंवा कसाही सेटअप असेल आणि त्या सेटअप फॉलो करून जर का तुम्ही ट्रेड घेतलेत आणि ते पण कॉन्फिडन्सचे ट्रेड, तर तुम्ही तो प्रत्येक दिवस
ग्रीनमध्ये ठेवण्यात यशस्वी व्हाल. आता प्रश्न असा येतो की तुमचा जर दिवस बघा, आता आमचं प्लॅन काय असतं की माझं स्वतःचं की तो प्रत्येक दिवस ग्रीन ठेवण्यामागे माझा प्रयत्न असतो. त्यासाठी मी फिल्टर ट्रेड घेतो, कॉन्फिडन्सचे ट्रेड घेतो, मग त्याच्यामध्ये फक्त माझा 1 ते 2 ट्रेड झाले बास. हे सगळं आपल्या स्टुडंटला माहिती आहे, NLC स्टुडंटला सगळं माझं कुठले ट्रेड घेतो, काय घेतो सगळं त्यांना माहिती आहे. पण तुमच्यासाठी सांगतो की माझं 1 ते 2 जास्तीत जास्त 2 असतात ट्रेड. ह्या सिलेक्टेड ट्रेडमध्ये एवढे मी कॉन्फिडन्सचा ट्रेड घेतो की तो असं म्हणजे तो ट्रेड घेतल्यानंतर मला फुल कॉन्फिडन्स असला पाहिजे, हा जाणारच माझ्या फेवरमध्ये. एवढा कॉन्फिडन्स असेल तरच घेतो, अन्यथा मी त्या दिवसाचं ट्रेडिंग ॲवॉइड करतो. सपोज अशा ट्रेडमध्ये पण जर का SL गेला तर जास्तीत जास्त माझा दुसरा ट्रेड असतो, अन्यथा त्याच्या पुढे ट्रेड बंद. समजायचं मार्केट आपल्या सेटअपला किंवा मार्केट आपल्या कन्सेप्टला आज सपोर्ट करत नाही आणि त्या दिवसाची ट्रेडिंग बंद करायची. पण आपण इथेच मंडळी चुकतो. काय करतो की लॉस 2 SL गेले, तिसरा घे ट्रेड, चौथा घे, 5वा घे आणि नंतर मग दिवस शेवटला कळतं दिवस क्लोज झाल्यावर अरे आजचं मार्केट खराब होतं. कधी कॅपिटल अर्ध झाल्यावर. असं नाही पाहिजे, आपले ट्रेड सिलेक्टेड पाहिजेत. हां, माझं काय करतो, सिलेक्टेड ट्रेड करतो, जास्तीत जास्त ग्रीन ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यामध्ये सक्सेस मिळतं. अशा प्रकारे प्रत्येक दिवसावर फोकस मारलात की ॲटोमॅटिक तुमचा वीक ग्रीन होतो. आता वीक ग्रीन झाला की ॲटोमॅटिक मंथ ग्रीन होतो. समजा मंथमध्ये 4 वीक आहेत, त्यातले 3 जरी तुमचे ग्रीनमध्ये राहिले तरी तुमचा ॲटोमॅटिक ग्रीन मंथ होतो. आणि आपलं जे मंडळी टार्गेट आहे, काय टार्गेट आहे, मला महिन्याला ठराविक इन्कम जनरेट करता आलं पाहिजे, ते तुमचं यशस्वी होतं. पण कुठल्या पद्धतीने, अशा पद्धतीने जर गेलात तर तुमचं जे टार्गेट आहे मंथली माझं छोटंसं इन्कम बनलं पाहिजे, ते सक्सेस होईल. आणि आपले स्टुडंट करतात, ह्यांना सगळा हा रोडमॅप दिलेला आहे मी, त्याप्रमाणे ते व्यवस्थित करतात. आज मी तुमच्यासमोर पण हा मांडला. कसं आहे, पुन्हा मी रिव्हिजन करतो. मंथ जर ठेवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला वीक ग्रीन ठेवणं गरजेचं आहे. वीक जर ठेवायचं असेल प्रत्येक दिवसावर तुमचा फोकस पाहिजे. दिवस जर तुम्हाला ग्रीनमध्ये ठेवायचं असेल तर प्रत्येक ट्रेडवर तुमचं लक्ष पाहिजे. प्रत्येक ट्रेडवर जर लक्ष ठेवायचं असेल तर तुमचे सिलेक्टेड म्हणजे फिल्टर केलेले ट्रेड पाहिजेत. फिल्टर जर करायचे ट्रेड असतील तर तुमच्याकडे स्वतःचा सेटअप असणं गरजेचं आहे आणि तो शेवटला सेटअप फॉलो करणं गरजेचं आहे. हा सगळा रोडमॅप आहे आणि ह्याच्यामध्ये सक्सेस मिळण्याची जास्त खात्री असते. ओके मंडळी, हेच मला तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगायचं होतं की कशा प्रकारे आपला प्लॅन असला पाहिजे. आणि प्लॅन नसेल ना, रँडमली जर तुमची ट्रेडिंग असेल, आला दिवस घे ट्रेड, आला दिवस घे ट्रेड, तर मग तुमचं प्रोफेशनली असं ट्रेडिंग नाही होणार. मग ते काय होईल, गॅम्बलिंग होईल. आला दिवस उचल ट्रेड, म्हणजे सकाळपासून जी सुरुवात होईल ट्रेड घ्यायला, ती दिवस मावळा म्हणजे संध्याकाळ झाली की मग ट्रेड करून बंद. म्हणजे जवळजवळ 30-40 ट्रेड होतात त्याच्यामध्ये दिवसामध्ये. अशा प्रकारचं जर असेल तर ते प्रोफेशनल नाही होणार आणि त्याच्यात सक्सेस मिळणं थोडंसं कठीण होईल. म्हणून व्यवस्थित तुम्ही शिकून घ्या, व्यवस्थित शिकून घ्या. तुमचे सेटअप वर तुमचं काम करा, ते सेटअप फॉलो करा, सेटअपचे प्लॅन करा, दिवसाचं प्लॅन करा, वीकली प्लॅन करा आणि शेवटी मंथली प्लॅन करा. या जर तुम्ही सिस्टमने चालला तर तुम्हाला नक्कीच ट्रेडिंगमध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. बघा तुम्ही प्रॅक्टिस करून आणि मला नंतर काय होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे म्हणजे मला हेच तुमच्यासमोर आजच्या व्हिडिओमधून मांडायचं होतं. म्हणून हा एक जनरल म्हणजे रँडम अशाच गप्पांचा व्हिडिओ बनवलेला आहे. मस्तपैकी वारा पण सुटलेला, संध्याकाळची वेळ झालेली आहे, जवळजवळ 6 वाजायला आलेले आहेत. मंडळी थांबूया आपण या व्हिडिओमध्ये. जर का ह्या व्हिडिओमधून तुम्हाला थोडं तरी शिकायला मिळालं असेल, नक्कीच व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये अशाच एका मस्तपैकी नॉलेजेबल व्हिडिओमध्ये. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद.